श्रीराम. असं म्हणतात की जीवासवे जन्मे मृत्यू, म्हणजे एका अर्थी मरण येणार हे एक वैश्विक सत्य झालं आपल्या जीवनातलं. आणि हे सगळ्यांना मान्यच आहे, कारण स्वतः समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे बघा, मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तर आज आपण मरणाविषयी किंवा मृत्यू निरूपण म्हणूनच एक अख्खा समास समर्थांनी लिहिलाय बघा. 9वा समास लिहिलाय त्यांनी. समास 9मध्ये दशक 3ऱ्यात मृत्यूविषयी फार व्यवस्थित सुंदर परखड शब्दात त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे अथवा आपल्याला ज्ञान दिलेलं आहे बघा. संत सज्जन सदैव म्हणत असतात, मरणाचे स्मरण असावे सदा. का असं का म्हणत असतील? कारण मृत्यू कसा, केव्हा, कुठं आपल्याला येणार आहे हे अटळ आहे, पण ते कसा, केव्हा आणि कुठे येणार आहे खरंच माहीत नाही आहे. त्यामुळे माणूस लगेच अहंकाराच्या आहारी जातो. थोडं फार यश मिळालं की स्वतःला काय समजायला लागतो? चिरंजीव समजायला लागतो. आयुष्याची क्षणभंगुरता आपण वाचतो, ऐकतो, बोलतो खूपदा, आयुष्य हे क्षणभंगूर आहे. पण ह्या क्षणभंगुरतेची खूण जेव्हा केव्हा पडते सांगा? तेव्हाच कळते जेव्हा मृत्यूची जाणीव व त्या मृत्यूचं सामर्थ्य आपल्या अनुभवास येतं, तेव्हा आयुष्याची क्षणभंगुरता आपल्या लक्षात येते. त्यामुळं जीवनाचा प्रवाह कसा आहे बघा, जन्म झाल्यावर हा देह टाकेपर्यंत एक अनुभवांची यात्रा आहे. ही जीवनाचा प्रवाह कसा आहे? काळाच्या स्वामित्वाखाली नदीसारखा अखंड वाहत आहे. म्हणून समर्थ ह्या समासात मृत्यू निरूपण समासात म्हणतात, संसार म्हणजे सवेच सार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. किती सुंदर सांगावं. म्हणजे मानव जीवनाचा प्रवाह काळाच्या स्वामित्वाखाली जातो. आणि दिशा कुठे आहे त्याची दिशा आहे मृत्यूकडे. म्हणजे द एंड म्हणा ना थोडक्यात. म्हणजे सुरुवात जन्मापासून आणि मरण म्हणजे देह टाकण्यापासून त्याचा शेवट होतो. आणि तो विशेष म्हणजे कधी, कसा, कुठे, केव्हा येणार हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ठरलेलं असतं. पण मृत्यू आला की कोणीही वाचवू शकत नाही. आणि संसाराला किती छान म्हटलेलं आहे बघा. संसार म्हणजे काय? सारखा धावणारा स्वार आहे. म्हणजे आपण हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे करू, हे असं सतत हवं म्हणणाऱ्या गोष्टींवर स्वार होऊन मिळवण्याच्या मागेच लागून समजा प्रत्येकांचे मार्ग वेगवेगळे. कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्ना हा कुंडे कुंडे नवंपया हा म्हणतात ना, तसं प्रत्येकाचं मिळवण्याचं माध्यम वेगळं आहे. कोण सगळं म्हणजे जितकं हवं तितकं करून बाहेर प्रपंचाचा व्यवहार करून आत आत्मारामामध्ये गुंतून ह्या मार्गाने चालत राहील. नाहीतर कोण कोण हावरटपणाने अजून पाहिजे म्हणून त्या मिळवण्याच्या मागे राहील. म्हणजे थोडक्यात काय, प्रपंच आपल्याला धावायला लावतो. सारखं धावत असतो आपण. संसारात मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर ढकलता येत नाही. म्हणजे माणसाच्या देहाला क्षणाक्षणांचं माप लावलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं आयुष्य संपत जातं. त्यामुळे मरणाला फार महत्त्व आहे पहा. त्यामुळे तर बहुतेक समर्थ फार प्रॅक्टिकल होते. त्यांनी मरणावरच एक मृत्यू निरूपण असा समास लिहिला बघा. असं म्हणतात की ज्याचे जसे कर्म असेल तसे माणूस स्वदेशी किंवा परदेशी देह ठेवतो. ते इथं सांगितलंय. नित्या काळाची संगती, न कळे होणाराची गती, कर्मा सारिखे प्राणी पडती, नाना देसी विदेशी. म्हणजे काय आपल्या हातात आहे? नाहीये. फक्त सत्कर्म करणं, चांगले विचार करणं, त्या सद्गुरूंना शरण जाणं किंवा आपलं एक श्रद्धास्थान पक्क करून ह्या देह माध्यमातून
चांगलं कार्य करणं, 4 जणांच्या उपयोगी पडणं हे मात्र नक्की आपल्या हातात आहे. कारण एक दिवस हा देह पडून जाणार आहे. देवाने आपल्याला ही इमारत दिली आहे, त्याचा उपयोग करून घेऊन 4 लोकांच्या उपयोगी पडेल असा त्याचा वापर आपण केला पाहिजे. हे वारंवार जाणवतं जसं जसं हा समास आपण अभ्यासू लागतो तसं तसं. म्हणजे देह माध्यम खलु धर्म साधनम हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. का तर मरण अटळ आहे. सर्वसाधारणपणे बघा, माणसाला दुःख नको असतं, पण ते भोगावं लागतं. कारण सुखही एक अनुभव आहे, दुःखही एक अनुभव आहे. सुरुवातीलाच मी म्हणाले, हे जीवन म्हणजे जन्मापासून ते हा देह टाकेपर्यंत असणारी एक सुंदर अनुभवांची यात्रा आहे. त्यासाठी त्रिविध ताप कोणालाही चुकलेले नाहीत. मृत्यू हा अटळ आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. हे क्षण सुद्धा इथं तुमची वेळ आली, तुमचा काळ आला की तिथं त्याला कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे मरण कसं आहे, ही अंतकाळ म्हणा किंवा मरण म्हणा, ही एक जबर काठी आहे. ती सगळ्यांनाच अनअव्हॉइडेबल आहे. म्हणजे बलवानांच्या डोक्यातही ही काठी पडणार आहे आणि बलाढ्य देखील मृत्यूपुढे टिकत नाहीत. मग एक अर्थी म्हणजे इथे समर्थ सांगतात की त्या मृत्यूला तिथे काही भेदभाव नाही. ह्याच्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. म्हणजे मृत्यू न म्हणे की हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार, मृत्यू न म्हणे संग्रामशूर समरांगणी, मृत्यू न म्हणे की हा कोपी, मृत्यू न म्हणे की हा प्रतापी, मृत्यू न म्हणे उग्ररूपी महाकाळ, मृत्यू न म्हणे विख्यात, मृत्यू न म्हणे श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा अद्भुत. म्हणजे तिथे तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, सुंदर असा, कुरूप असा, तिथं काय मृत्यूसमोर कुणाचं ठाव ठिकाण राहत नाही. साधारण 7व्या ओवीपासून ते 35व्या ओवीपर्यंत हेच सगळं समर्थांनी पटवून सांगितलं आहे. म्हणजे तिथं कसला भेदभाव नाही. तुमचा क्षण, तुमचा अंतकाळ आला की त्याला कोणीही थांबवू शकत नाही. बलाढ्य, धनाढ्य, सर्व गुणांनी संपन्न, विख्यात, श्रीमंत, अद्भुत पराक्रमी, भूपती, राजा, चक्रवर्ती, महाराजा, सम्राट सगळ्यांनाही मृत्यू येणारच आहे. कोण घोडे बाळगणारा असेल, कोण हत्ती बाळगणारा असेल, कोण देसाई असेल, कोण व्यापारधंदा करणार असेल, कोण उच्चवर्णीय असेल, कोण खालच्या वर्णाचा असेल, कोण विद्यासंपन्न असेल, कोण द्रव्यसंपन्न किंवा सभोवताली मोठे पंडित असतील. हा धूर्त, बहुश्रुत किंवा मोठा सज्जन पंडित आहे म्हणून काय मृत्यू त्याला न शिवता राहत नाही. त्यामुळं 35 ओवींपर्यंत हेच पटवून देण्याचं समर्थांनी प्रयत्न केलेला आहे की पुण्यपुरुष असो, हरिदास असो, सत्कर्म करणार असो किंवा दुष्कर्म करणार असो, तिथे काहीही डिफरन्स नाही. मृत्यू हा सगळ्यांना अटळ आहे, निश्चित आहे. कुठे, कसा, कधी येणार हे मात्र परमेश्वरांनी आपल्याला अजून सांगितलेलं नाही आहे. म्हणजे सर्व दृश्य विश्वाला मृत्यू अटळ आहे. जो जन्मास येतो तो हमखास मृत्यू पावतो. हे आपण ह्या म्हणजे ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यामुळे चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष योनी जन्मा आले जितुके प्राणी मृत्यू पावती श्रीराम. म्हणजे त्यांनी थोडक्यात समराईज करण्याचा प्रयत्न केला आहे. चारी खाणी म्हणजे काय, 4 प्रकारे जन्म होतो ना. म्हणजे सगळी जीवराशी आली त्याच्यात. जार झाले, स्वेद झाले, अंड झाले, उद्भी झाले, 4 प्रकारचे सगळे जीव. 4 प्रकारेने जन्माला येणारे सगळ्या जीवांना सुद्धा मृत्यू येणार आहे. 4 वाणी असणाऱ्यांना सगळ्यांना म्हणजे परा अपश्यंती, मध्यमा, वैखरी म्हणजे एकंदर 84 लक्ष प्रकारच्या योनी म्हणजे जीवांचे प्रकार सगळ्यांनाही मृत्यू अटळ आहे. बरं, मग मृत्यू कसा आहे? तो सर्व भक्षक, सर्व नाशक व सर्वांना येणाराच आहे. प्रत्यक्ष भगवंताच्या अवतारांनाही मृत्यू चुकवता आला नाही. या जगातला म्हणूनच काय म्हणतात, मृत्यूभूमी म्हणतात. तेही किती छान सांगितलंय बघा. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे
मृत्य न म्हणे हरिहर, मृत्य न म्हणे अवतार भगवंताचे श्रीराम. म्हणून ते म्हणतात, श्रोती कोप न करावा, हा मृत्यूलोक सकळास ठावा. उपजला प्राणी जाई जे बरवा, मृत्यू पंथे जो जे जे उपजे ते ते नासे. त्या अर्थानं जन्माला आला की मृत्यू चुकटूनच येतो. त्यामुळे मृत्यू तर अटळ आहे, त्यासाठी आपलं वागणं कसं असलं पाहिजे. मृत्यू येणार, पण असं म्हणतात की 84 लक्ष योनी फिरल्यावर हा नरदेह मिळतो. त्यामुळे नरदेहाचं तर कल्याण करून घेतलं पाहिजे. तेही किती सुंदर समजावून सांगितलंय बघा. ऐसे जाणून या जीवे, याचे सार्थकची करावे, जनी मरो न उरवावे कीर्तिरूपे. म्हणजे तुम्ही मृत्यू देह तर पडणार, पण तुम्ही तुमच्या कीर्तिरूपाने असं कार्य करा की म्हणजे आपण समाजाला उपयोगी पडावं. स्वतःचा विचार न करता स्वार्थाकडून आता आपल्याला परमार्थाकडे जाण्याचे विचार केले पाहिजे. सकलांचं कल्याण आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपण मृत्यूला तर म्हणजे हे देह तर पडणारच आहे, जर्जर होणार, त्या काळानुसार देहात बदल होणार, वृद्धाप्य काळ येणार, रोगराई, काही कारण ठरू शकतं मृत्यू होण्यास. तर मृत्यूला असं टाळणं अशक्य आहे. पण देवाने दिलेल्या ह्या शरीराच्या माध्यमातून आपण उत्तम उत्तम विचार, उत्तम उत्तम कार्य आपल्याला झेपेल ते चार लोकांना कल्याण होईल, 4 लोकांची उन्नती होईल. फक्त माझं मी न विचार करता आपला सर्वांचा कल्याणाचा मी विचार करावा, ही गोष्ट मात्र नक्की ह्या समासातनं आपण शिकू शकतो. की 45 ते साधारण आहे बघा, पुढील 12 ओव्यांमध्ये हेच पटवून देण्याचा प्रयत्न समर्थांनी केलेला आहे. ते हेच सांगतात की जीवनाच्या विविध क्षेत्रात ज्यांनी आपला पराक्रम गाजवला, ज्यांनी जगामध्ये उलथापालथ केली, असे सर्व स्त्री पुरुष मृत्यू अखेरीस त्यांना पण वेढून टाकते, म्हणजे त्यांनाही नाहीसे करते. असं सारं हे सगळे गेले, म्हणजे श्रीमंत गेले, गरीब गेले, तिथं काही भेदभाव नाही. मृत्यूला काय कळतं का? वय कळतं. वय बघत नाही मृत्यू, तुमचा दर्जा बघत नाही, तुमची श्रीमंती बघत नाही, तुमच्या समाजातील स्थानमान बघत नाही. तर असे सगळे सारे गेले, पण कोण उरले म्हणतात समर्थ इथे? फक्त संत टिकले असं म्हणतात. का? तर हे बघा, फार गूढ अर्थ आहे इथं. संतांना आत्मज्ञान होऊन ते स्वस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. म्हणजे कसं? देह भाव त्यांचा विरघळून गेलेला असतो, त्या आत्मभावात स्थिर असतात. देहभावाकडे ते तटस्थ वृत्तीने बघत असतात. जेवढी गरज आहे तेवढ्या त्या स्थितीत ते असतात. बाकी बाहेर प्रपंच आणि आत एक नजर त्यांची आत्मारामाजवळ असते. म्हणून समर्थ शेवटी म्हणतात, असो हे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. म्हणजे इनडायरेक्टली आपण ह्या समासातून काय शिकलं पाहिजे? तर मृत्यू तर अटळ आहे, येणार. कारण हे बघा, मला आठवतं एक ठिकाणी वाचलेलं, धर्मराजाला यक्ष प्रश्न विचारले नाही का? त्या यक्ष प्रश्नात यक्षांनी एक प्रश्न विचारला होता की जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे धर्मराया? तर धर्मरायांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं बरं का त्याला. असंख्य माणसं रोज मृत्यू मंदिरात म्हणजे प्रवेश करतात आणि मृत्यूला सामोरे जातात, पण मृत्यू मंदिराच्या बाहेर असणाऱ्या माणसाला आपण चिरंजीव आहोत असंच वाटत असतं. आणि यापेक्षा आश्चर्याची गोष्ट कोणती? त्यामुळे आपण मरणाचं स्मरण सदैव ठेवलं पाहिजे. का सांगू का? त्यांनी अहंकारांगी बाणत नाही. म्हणून एकतर आपण आपलं तत्वज्ञान काय सांगतं? ब्रह्म एकच आहे, ब्रह्म एकच सत्य आहे, चिरंतन आहे, सनातन आहे, असं आपली संस्कृती मांडते. आणि गीतेत पण तेच सांगितलेलं आहे नाही का? मृत्यू नेमकं काय असतो हा प्रश्न आपल्याला एक सामान्य म्हणून मनात पडलाच पाहिजे. म्हणजे जीवात्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीराचा आसरा घेऊन आपलं जीवन सुरू ठेवते. म्हणजे देह पडला तरी आत्मा अमर आहे, हे आपलं तत्वज्ञान आहे, बेसिक आहे आपलं. म्हणून तर गीतेत म्हटलेलं आहे नाही का? वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, तथा शरीराणी विहाय जीर्णान अनन्यानी संयाती नवानी देही, असं म्हटलेलं आहे. जे एकूण समर्थांनी इथे स्पष्ट आणि फार सुंदर सांगितलेलं आहे बघा. म्हणजे आपलं सगळं जीवित मरणाधीन आहे,
मृत्यू सर्वांना अटळ आहे. तिथे कुठला हरिहर म्हणजे देवादिकानं पण मृत्यू चुकलेला नाही. तिथे कसलाही भेद नाही, द्वंद्व नाही, क्लिअर आहे, तो सगळ्यांना येणारच आहे. देह जरी मृत्यूने नेला तरी आपण कीर्ती रूपानं उरावं असं इथे समर्थ सांगतात. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय शिकलो आपण या समासातनं, तर सत्कर्म करीत लोकांच्या उपयोगी पडावे, तेव्हा कीर्ती वाढते. म्हणजे कसं, चंदनाने झिजून सर्वत्र सुगंध पसरावा असं आपलं जीवन झालं पाहिजे. प्राचार्य बेलसरेने फार सुंदर ह्या समासाविषयी सांगितलंय बघा. मृत्यूचा समास सांगताना समर्थांची वाणी कशी होती, अद्वितीय वाणी होती, अद्वितीय रूपात ते हा समास त्यांनी प्रगट केलाय असं म्हणतात. म्हणजे प्राचार्य बेलसरे म्हणतात की मृत्यूची विलक्षण लीला इतक्या प्रभावीपणे ओघवत्या वाणीत आज कोणी वर्णिलेलं मी वाचलं नाही आहे असं त्यांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे मरण येणार हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळं आपण काय करूया, तर मरणाचं सुंदर तत्वज्ञान मान्य केलं की वाईट वागण्याचा प्रश्न येत नाही. कारण आपल्याला माहिती असतं आपण कितीही झालं तरी एक दिवस आपल्याला हा देह सोडायचा आहे. आपण मेलो म्हणजे हे देह टाकलं तरी सुद्धा आपलं असं कार्य असावं, आपले इतके सुंदर विचार असावेत की त्या विचारांच्या रूपात, त्या शब्दांच्या रूपात आपली कीर्ती मागे उरावी. म्हणजे त्यामुळं वाईट तर वागू नये हे तर सिद्ध झालं. आपण म्हणजे भीती घेऊ नये ह्या मरणाची. आपण भिलं तरी मरण येणार, मरणाला घाबरलं नाही तरी मरण येणारच आहे. त्यामुळे त्याचं स्वागत आपण करूया आणि त्याचं स्मरण ठेवून आता स्वार्थापासून परमार्थाकडे स्विच ऑन होऊया. म्हणजे एकच म्हणावं असं वाटतं, आपण कसं जगावं, तर खूप आयुष्य आहे असाही एक विचार ठेवावा बरं का. त्याशिवाय प्रगती होणार नाही. असं जगावं, असं बोलावं, खूप आयुष्य आहे असं अनेक बेत आखावेत. प्लॅनिंग पाहिजे ना आयुष्याला, पण आतमध्ये एक असंही भाव असावा की असंही जगावं जणू काही उद्याच मृत्यू येणार आहे. तुम्हाला एक गोष्ट संतांची माहिती असेल, त्यांच्याकडे एक शिष्य आला, तो फारसा काही चांगला वागत नव्हता, पण त्यांनी सांगितलं की तू संध्याकाळपर्यंत आज मरणार आहेस. त्या मरणाच्या भीतीपोटी त्यांनी अख्खा दिवस हरिस्मरणात घालवला आणि मृत्यू तर आला नाही, त्याचं मनपरिवर्तन झालं. त्यामुळे मरणाचं स्मरण ठेवलं तर आपण एकतर अहंकारी होणार नाही, जीवनाची नश्वरता लक्षात घेऊन आपल्याच जीवनाचं कल्याण होईल. ज्याला जसं शक्य आहे तसं आपण इतरांच्या उपयोगी पडलो तर हा समास शिकून चिंतन करून त्याचं आचरणात आणलं तरच सार्थक होणार आहे. कारण आचरण केल्याशिवाय गुरुचरण दिसत नाही. असा सुंदर एक समर्थांचा विचार घेऊन पुन्हा तुमच्या भेटीस येते. तुम्हाला हे विचार आवडत असले तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.